बीज भाजोनी केलेलाही बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. अकारसी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. अकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग. अकारसी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. विठ्ठल विठ्ठल बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. अकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिताच प्राप्त असणार अभंग. तत्वज्ञानामध्ये परमार्थामध्ये जी काही महत्त्वाची अवस्था मानली गेलेली ती म्हणजे जीवनमुक्ताचं लक्षण एक तुकोबराय या अभंगातून पटवून देत आहेत. मात्र देत असताना तुम्हा सर्वांच्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत देऊन जगद्गुरु तुकोबराय तो सिद्धांत जीवनमुक्ताचं लक्षण तुकोबराय अभंगातून पटवून देत आहे. चिंतन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. समस्त ग्रामस्थ वडापुरी इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, गावातील सर्व युवक तरुण मंडळी असतील, सर्वांच्याच यथोचित अशा सहकार्याने संपन्न होत असलेला चालत असलेला पारंपरिक प्रातिवार्षिक चालत आलेला हा नाम महोत्सव, भगवान श्री ग्रामदैवत श्री नाथांच्या जागरणानिमित्त चालत असलेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि चालत असलेला हा नाम महोत्सव, त्यातली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, या संपूर्ण भजनी मंडळ, भाविक मंडळी, गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळी या सर्वांच्याच प्रेमातून स्नेहातून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. अंतर्निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही भूमी आहे. आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे आणि मला पुढं चिंतना करता तो मुद्दा, त्यामुळे मी त्याबद्दल नंतर बोलेनच. परंतु आपल्या या दिव्य गावाला अनेक परंपरेचा पदस्पर्श असलेलं हे गाव आहे आणि सर्वच मंडळी एकत्रित येऊन आपला हा नाममहोत्सव संपन्न करत आहे. सद्गुरू श्री बोधले महाराज भक्त परिवार असेल, सद्गुरू श्री देहूकर महाराज भक्त परिवार असेल, सद्गुरू श्री आजरेकर महाराज भक्त परिवार, संपूर्ण परिवाराने एकत्रित येऊन केलेला हा नाममहोत्सव आहे. आणि त्यामुळे सर्वच परंपरेच्या चरणी एक विनम्र भावाने वंदन करतोय. या ज्या उत्सव अधिष्ठानाखाली हा उत्सव आपण संपन्न करतोय, भगवान श्रीनाथांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करतो. म्हणजे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सदाकरजी महाराज इंगळे, श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करतो. आणि माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करून ज्ञानोबराय तुकोबराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस Yeah.
त्यास करादास सेवेसी करादास सेवेसी करादास सेवेसी बीज भाजुनी केलेला ही आम्हा जन्म मरण नाही अकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुकोबरा एक जीवनमुक्ताचं लक्षण या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. तसं नियोजित कीर्तन वेळेतील 1 तास 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. तसा खटवांगर यापेक्षा मी जरा भाग्यवान आहे 5 मिनिटाने. मर्यादित वेळेन मला चांगलं ज्ञात आहे कीर्तनानंतरचा महत्त्वाचा कार्यक्रम आज नवीन आहे, दररोजच बाकी आहे. आपण सर्वच ग्रामस्थांचं सर्व भक्त परिवारांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण यावर्षी आपण फार मोठा धाडसी निर्णय घेतलेला आहे. ते म्हणजे कीर्तनाची 7 ते 9 कीर्तनाची वेळ करून फार मोठा निर्णय. आणि गावोगावी हा बदल झाला पाहिजे. सध्याच्या प्रवाहामध्ये महाराज 9 ते 11चं कीर्तन ते 9ला कधीच सुरुवात होत नाही. ते 9:30ला सुरुवात होतं आणि संपताना देखील 11ला कीर्तन संपत नाही, ते 11:30पर्यंत जातं. बाहेरगावून आलेली टाळकरी मंडळी, मृदंगवादक, गायक असतील, कीर्तनकार मंडळी यांना गावातून बाहेर पडण्याकरता 12 वाजतात. आणि आपण कीर्तन झाल्याबरोबर पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये श्रोता वर्ग जाऊन घरी जाऊन विश्रांतीला जाऊन झोपतो, म्हणजे जाऊन आराम करतो. मात्र बाहेरगावून आलेली टाळकरी वृंद, गायक, वादक, कीर्तनकार मंडळी हे पुढचे 4 ते 5 तास हे गाडीमध्येच म्हणजे प्रवासात रस्त्यावर असतात. मध्यंतरी एक 15-20 दिवसापूर्वी घडलेली घटना आहे, संप्रदायामधील अत्यंतिक दुर्दैवी घडलेली घटना आहे. परभणी भागातील अत्यंतिक 3 तरुण साधक महाराज कीर्तनानंतर प्रवासामध्ये होते. वादक होते दोघंही आणि त्यांच्यासोबत एक गायक होते वाटतं. आणि प्रवासाला रात्री 11-11:30 नंतर 2 व्हीलरवर परतीचा प्रवास करत असताना कोणीही त्यांना 4 व्हीलरमध्ये उडवून गेलं, कोणाला ज्ञात नाही. 3ही साधक जागेवरच गेले होते. वास्तविक त्यांचा थोडा विचार आपण केला तर 2-2, 1-1 वर्षाचे त्यांना मुली आहेत. संपूर्ण जर आपला त्यांचा पूर्ण प्रपंच जर पाहिला तर संपूर्ण प्रपंचाचा विचार करा. परंतु हे घडतं याला कारण रात्रीचा प्रवास आपण जरी व्यवस्थित असो तरी समोरून येणारा व्यवस्थित असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे 7 ते 9ची कीर्तनाची वेळ नंतर एक अर्धा-पाऊण तासामध्ये गायक मंडळी, वादक मंडळी, कीर्तनकार मंडळी परतीच्या प्रवासाला लागतात. 12-1 पर्यंत आपल्या घरी पोहोचतात. सुखरूपतेच्या दृष्टीने देखील आत्ताचा प्रवाह किंवा ही वेळ अत्यंत योग्यतेची आहे. आणि 7 ते 9 ते कीर्तन झाल्यानंतर भोजन असेल तर कीर्तनामध्ये श्रोतावर्ग देखील तेवढा प्रसन्न प्रफुल्लित राहतो. आम्हा वक्त्यांनाही ते फार बरं पडतं. त्यामुळे 2-2दा प्रश्न विचारण्याची गरज आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये जीवनमुक्ताचं लक्षण पटवून देत आहेत. आणि मात्र पटवून देत असताना तुम्हा जीवांच्या प्रत्येकाला अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत देऊन तुकोबराय तुम्हा ते लक्षण पटवून देत आहे. वास्तविक थोडा सूक्ष्म विचार केला तर महाराज दृष्टांत हा केव्हा द्यावा, उदाहरण केव्हा दिलं जातं, उपपत्ती केव्हा असावी, या पद्धतीने शास्त्रविचार जर आपण स्वीकारला तर शास्त्रामध्ये श्रुत षडलिंगाचा विचार सांगितला गेलेला आहे. उपक्रमोपसंहारा वभ्यास पूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच लिंगम तात्पर्य निर्णय. आम्ही कीर्तन श्रवण करत असताना श्रवणाकरता 6 अंगांचा उपयोग केला पाहिजे असं शास्त्र सांगतं. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती अशी 6 अंग त्यामध्ये असली पाहिजेत. त्याच पद्धतीने वक्त्याच्या वक्तृत्वामध्ये देखील याचा समावेश असला पाहिजे. उपक्रम, उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट हा एकच असला पाहिजे. अभ्यास म्हणजे वारंवार त्या गोष्टीचं पठन असलं पाहिजे. अपूर्वता म्हणजे वैलक्षण्य म्हणजेच एक वेगळेपण त्यामध्ये असलं पाहिजे. मात्र वेगळेपण म्हणजे कीर्तनात कविता असा त्याचा अर्थ नाही बरं. संत वाङ्मयाद्वारेच आम्ही ते संत चिंतन किंवा ते वाङ्मयाद्वारेच आपण ते चिंतन पटवून देण्याकरता त्यामध्ये एक अपूर्वता वैलक्षण्य असलं पाहिजे. त्याच पद्धतीने महाराज प्रयोजन असलं पाहिजे. म्हणजे उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल म्हणजे प्रयोजन असलं पाहिजे.
अर्थवाद म्हणजे स्तुती आणि निंदेच्या ते पलीकडे असलं पाहिजे. आणि अंतिम आहे उपपत्ती. उपपत्ती याला शास्त्रामध्ये दृष्टांत, उदाहरण असं म्हटलं गेलं. म्हणजे तुम्हाला जर एखादा सिद्धांत पटवून द्यायचा असेल तर त्या सिद्धांताकरता दृष्टांत हा दिला गेला पाहिजे असं शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. मग दृष्टांत देत असताना त्याची जर पद्धत आपण विचारात घेतली तर दृष्टांत हा कधीच परिपूर्ण नसतो आणि तो नसावा देखील महाराज. कारण दृष्टांतच जर परिपूर्ण असेल तर तो सिद्धांत ठरणार आहे. त्यामुळे त्यामध्ये अंशात्मक उणेपणा असणं गरजेचं आहे. मात्र तो उणेपणा इतकाही नसावा की वक्त्याचं वक्तृत्व हे 3 दोष रहित असलं पाहिजे. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव हे दोष वक्त्याच्या वक्तृत्वातून प्रकट होतील इतकाही उणेपणा त्या दृष्टामध्ये नसावा महाराज. पटून देतो अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव कशाला म्हणावं. माझ्याकडे लक्ष द्या. अतिव्याप्ती कशाला बोलावं? लक्षण अति होणं याला अतिव्याप्ती बोलतात. अव्याप्ती म्हणजे लक्षण कमी पडणं आणि असंभव म्हणजे लक्षणच नसणं. याला पटवून देण्याकरता दृष्टांत दिला जात होता. गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी याकरता दृष्टांत द्यायचे. आम्ही काही प्रत्यक्ष ऐकलं नाही, आम्ही गुरुजींच्या मुखातून ऐकलेलं आहे. पटवून देतो पहा. अतिव्याप्ती म्हणजे लक्षण अति होणं. आता माता भगिनींची संख्या जास्त आहे. माता भगिनी घरामध्ये स्वयंपाक करत असताना पोळी लाटतायत. पोळी लाटणं हे त्यांचं क्रियमान कर्म आहे. पोळी लाटल्यानंतर ती तव्यावर भाजून टोपलीमध्ये संग्रहित केली जाते हे त्यांचं संचित कर्म आहे. आणि टोपलीतली ताटामध्ये खाण्याकरता येणं याला प्रारब्ध बोलतात. अशा पद्धतीने क्रियमान संचित प्रारब्धाचा विचार ज्या पद्धतीने गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगतात, याच अनुषंगाने महाराज विठ्ठल विठ्ठल एक दृष्टांत स्मरणामध्ये आला म्हणून बोललो. आपला चिंतनाचा विषय असा चालू आहे की वक्त्याचं वक्तृत्व हे 3 दोषरहित असलं पाहिजे. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव. लक्षण अति होणं. स्वयंपाक करत असताना माता भगिनींकडून भाजीमध्ये मीठ जास्त पडणं याला अतिव्याप्ती बोला. मीठ कमी पडणं याला अव्याप्ती बोला. मीठच नसणं याला असंभव बोला. विठ्ठल विठ्ठल असं 3 दोषरहित वक्त्याचं वक्तृत्व असलं पाहिजे महाराज. बरं, बोलत असताना दृष्टांत देत असताना महाराज याचा विचार करू लागलो तर दृष्टांताने अभंगाची सुरुवात करायला हवी तुकोबारायांनी का सिद्धांताने करायला हवे असा पूर्वपक्ष निर्माण होतो. संत महात्मे महाराज तुम्हाला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर संत महात्मे वाचिकापेक्षा आचरणाला महत्त्व देतात. संत महात्मे तुम्हाला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर संत महात्मे बोलण्यापेक्षा आचरणाला महत्त्व देतात. म्हणजे संतांकडे बोलणं हे कमी आहे आणि आचरण जास्त. तुम्हामांकडे बोलणं जास्त आणि आचरण कमी म्हणू का नाहीच बोलू? आम्हालाही वाटतं आमच्यासारखे कीर्तनकार आम्हीच, पण 2 तासातच बोलणं घडतं. उरलेल्या 22 तासात आम्ही काय करतो कोणाला ठाऊक नसतं. मात्र संतांचा विचार केला तैसे संत जगी क्रिया करुणी दामिती अंगी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्मे तुम्हाला एखादी गोष्ट पटवून देत असताना, सिद्धांत पटवून देत असताना वाचिक उपदेश करण्यापेक्षा आचरणाद्वारे तुम्हाला बोध करतात. आचरणाद्वारे करत असताना संतांच्या अनुभवाला जी गोष्ट आलेली त्याच गोष्टीचा संत महात्मे आचरणाद्वारे बोध करतात. म्हणून तर तुकोबाराय बोलतात, तुका मने चाखोनी सांगे मोज अनुभव आहे अंगे. त्यांच्या संतांच्या अनुभवाला जी गोष्ट आलेली आहे त्याच गोष्टी संत महात्मे आचरणाद्वारे पटवून देतात. किंवा आणखीन एका ठिकाणी महाराज बोलतात, अनुभवे आले गा जगा
हवे आले अंगा तेज जगदेतसी. संत महात्मे संतांच्या अनुभवाला येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत आचरणाद्वारे तुम्हाला पटवून देण्याचा प्रघात संतांकडे जास्त आहे. मग संतांमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे अनुभव येतात? आता पारमार्थिक अनुभव यामध्ये विकल्प करता येतील, परंतु मला अभ्यास झालेले आणि माझ्या अल्पमतीप्रमाणे 3 प्रकारचे अनुभव प्रत्येक संतांच्या जीवनचरित्रामध्ये पाहायला मिळतात. तसं तर प्रत्येक संतांच्या जीवनचरित्रामध्ये भिन्न भिन्न पद्धतीचे अनुभव आहेत. मात्र या 3 प्रकारचे अनुभव प्रत्येक संतांच्या जीवनचरित्रामध्ये आणि त्याचं वर्णन संतांनी वाङ्मयाद्वारे तुम्हाला समोर प्रकट केलेलं आहे. बघा, नामाद्वारे येणारा अनुभव संतांनी अभंगाच्या माध्यमातून प्रकट केलेला आहे. एक, वारीच्याद्वारे येणारा अनुभव प्रत्येक संतांनी व्यक्त केलेला आहे आणि ज्ञानाद्वारे येणारा अनुभव देखील संतांनी व्यक्त केलेले. असे 3 विकल्प अभ्यासता येतील. पटवून देतो. नामाद्वारे येणारा अनुभव पटवून देत असताना तुकोबाराय चिंतन प्रकट करतात. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी. याचा अन्वय जर स्वीकारला तर छंद या नामाचा घेतलासी. त्यामुळे घडलं काय? माझी मज झाली अनावर वाचा आणि त्याचा परिणाम विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. असा अन्वय पद्धतीने विचार करता येईल. तुकोबाराय बोलतात, मी नामाचा छंद घेतला. आता तुम्ही आम्ही कोणाचा छंद घेतो ते सांगण्याचा मलाही काही छंद नाही. तुम्हाला प्रापंचिक छंद आहे, मात्र संतांचा विचार केला तर तुकोबाराय म्हणतात, मी नामाचा छंद घेतला आणि नामाच्या छंदामुळे नामाने येणारा अनुभव तुकोबारायांनी प्रकट केलेला आहे. अनेक अभंग अभ्यासता येतील. नारायण नामे हो जीवन मुक्त, म्हणजे नामाने येणारा अनुभव तुकोबारायांनी प्रतिपादन केलेला आहे. त्याच पद्धतीने महाराज वारीच्या द्वारे येणारा अनुभव संतांनी प्रकट केलेला आहे. तुकोबाराय बोलतात, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, किंवा जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. म्हणजे वारीच्या द्वारे जन्म मरणाची निवृत्ती, नामाद्वारे जन्म मरणाची निवृत्ती, त्याच पद्धतीने ज्ञानाद्वारे जन्म मरणाची निवृत्ती. परंतु ज्ञानाद्वारे जन्म मरणाची निवृत्ती कशी होते याकरता सिद्धांताने अभंगाची सुरुवात करण्याऐवजी तुकोबाराय दृष्टांताने करतात. याच्या पाठीमागं कारणमीमांसा काय? विठ्ठल विठ्ठल बघा, माझा पूर्वपक्ष समजतो का? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाची सुरुवात करत असताना दृष्टांत देतात. मग सिद्धांताने अभंगाची सुरुवात करायला हवी का दृष्टांताने? पटवून देतो. आपल्याकडे आता आपण कीर्तन प्रवचनामध्ये, कीर्तन प्रवचनामध्ये ज्या पद्धतीचा श्रोता असतो त्याला त्यानुसार दृष्टांत वगैरे देऊन आपण आपले सिद्धांत, आपला विचार पटवून देण्याचा प्रयत्न करतो. बघा, कीर्तन प्रवचनामध्ये जर व्यापारी वर्ग असेल तर नफा तोट्याची उदाहरणं घेऊन आपण त्यांना आपले सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न करतो. तेच कीर्तन जर ग्रामीण भागामध्ये असेल तर शेतीपूरक उदाहरणं दृष्टांत घेऊन आपला सिद्धांत, आपले विचार पटवून देण्याचा आपण प्रयत्न करतो. तेच कीर्तन जर शहरामध्ये असेल तर सायन्सच्या भूमिकेतून आपण दृष्टांत घेऊन आपले विचार, सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि तीर्थक्षेत्रामध्ये कीर्तन असेल तर संत वाङ्मय, वेदांत, प्रक्रिया, पौराणिक कथा याद्वारे आपण आपलं चिंतन, सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कीर्तन प्रवचनामध्ये ज्या पद्धतीचा श्रोता आहे त्याला त्यानुसार आपण दृष्टांत देऊन आपले विचार मांडतो. तसं तर सूक्ष्म विचार केला तर उत्तम अधिकाऱ्याला महाराज दृष्टांताची आवश्यकताच लागत नाही, कारण त्वरित बोध होतो. बघा, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी असे वेदांतात 3 विकल्प केलेले आहेत. पटवून देण्याकरता यातून 9 विकल्प करता येतात. उत्तम 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 मध्यम उत्तम कनिष्ठ, मध्यम उत्तम मध्यम 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 कनिष्ठ, कनिष्ठ उत्तम कनिष्ठ मध्यम कनिष्ठ कनिष्ठ. विठ्ठल विठ्ठल. उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी, 3 प्रकारचे अधिकारी. मी मागे उदाहरण देऊन गेलोय याचं, त्यामुळे आता विस्तार करत नाही. यामध्ये उत्तम अधिकाऱ्याला महाराज दृष्टांताची आवश्यकता लागत नाही. आपल्याकडे आपण व्यवहारातही बोलतो पहा, महाराज शहाण्याला शब्दाचा मार असतो. म्हणजे शहाण्याला जास्त सांगावं लागत नाही, त्वरित बोध होतो. ज्ञानोबाराय त्याची प्रक्रिया मांडतायत. काना वचनाची भेटी सरीसाची पैकिरेटी वस्तूहुनी उठी कवन एकजो. कानाची वचनाची भेट झाल्याबरोबर त्वरित कृतार्थ होतो. हा उत्तम अधिकारी आहे. परंतु आपण संत वाङ्मय अभ्यासलं तर वाङ्मयामध्ये संतांनी अनेक ठिकाणी दृष्टांताची उपाययोजना केलेली आहे. बघा, गुरूंची भक्ती याकरता ज्ञानोबाराय दृष्टांत देत आहेत. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला. मग गुरुभक्तीचा अधिकारी कोण सांगत असताना ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून जानतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणत्याने गुरूंची भक्ती करावी हा अधिकारी.
मात्र ती भक्ती कशी करावी, ती भक्ती करण्याचा अधिकार म्हणजे भक्ती का करावी, प्रयोजनाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबा दृष्टांत देतात. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती, हा दृष्टांत आहे. मात्र उत्तम अधिकाराला दृष्टांत लागत नाही महाराज. बघा, विचारसागर या ग्रंथातला 4, 5 आणि 6 तरंग आहे. शुभसंतती नावाचा राजा आहे. त्या 3 प्रकारची संतती आहे. एक आहे तत्वदृष्टी, एक आहे अदृष्टी आणि तिसरी आहे तर्कदृष्टी. यामध्ये तत्वदृष्टी हा उत्तम अधिकारी आहे, दृष्टांत लागत नाही किंवा पटून देतो दृष्टांताने. पहा, आता ज्या वेळेला मी गुरुकुलामध्ये अध्ययनाला होतो, अध्ययनाला असताना गुरु महात्म्यांनी पाठामध्ये एखादा प्रक्रिया सिद्धांत प्रकट केला. आता सिद्धांत लगेचच आम्हाला कळत नसायचा, म्हणजे अंतही कळतो अशातला भाग नाही महाराज. काही क्लिष्ट असतात, प्रक्रिया समजायला फार कठीण जातात. मात्र वेदांतातील प्रक्रिया ज्यावेळेला गुरु महात्म्यांच्या मुखातून आमच्या कानावर पडायची, आम्हाला पटायची नाही, कळायची नाही आम्हाला ती. मात्र आमचा चेहरा पाहूनच गुरुजींच्या लक्षात येतं ह्यांना काही सिद्धांत पटलेला नाही. मग गुरुजी लगेचच आमच्या करता दृष्टांताची उपाययोजना करायची आणि दृष्टांत दिला की आम्हाला सिद्धांत पटायचा. मात्र आम्हाला दृष्टांत ऐकल्यावर सिद्धांत पटला की आम्हाला वाटायचं आम्ही उत्तम अधिकारी झालो. का? सिद्धांत पटला म्हणजे उगीच आम्हाला वाटतं आम्ही उत्तम अधिकारी आहे. परंतु असं नाही महाराज. गुरु महात्म्यांनी सिद्धांत प्रकट केला आणि त्याचा त्वरित बोध झाला तर उत्तम अधिकारी म्हणावं. परंतु दृष्टांत द्यावा लागत असेल तर उत्तम अधिकारी बोलावं का महाराज? कारण उत्तम अधिकाऱ्याला कृतार्थे करता जास्त कालावधी लागत नाही. देवाची द्वारी उभा क्षण भरी ते मुक्तीचारे साधिल्या हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबारांनी आवर्जून पद वापरलंय बरं, देवाची द्वारी. देवळाची द्वारी ज्ञानोबाराय बोलत नाहीत कारण त्यांना ज्ञात आहे आपण देवळात असतो का देवळात असून घरी असतो. विठ्ठल विठ्ठल. देवाची द्वारी ज्ञानोबाराय किती कालावधी सांगतात? उभा क्षणभरी. अहो, क्षणभर जरी बोधरूपी दरवाजामध्ये उभा राहिला तर तेने मुक्तीचारी, तो मुक्त होतो. नवे नवे याच हरिपाठ ग्रंथाच्या 6व्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय बोलतात साधू बोध झाला. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात का पुराची वाती उजळली ज्योती. उजळली पाठेभर, उजळल्या नाही. उजळली ज्योती ठाईच समाप्ती. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात याला कारण साधू बोध होईल नाही झाला. गुरु महात्म्यांच्या साधू महात्म्यांच्या मुखातून एखादं वचन बाहेर पडता क्षणार्धात तो कृतार्थ होतो. असा हा उत्तम अधिकारी असतो. त्यामुळे त्याला दृष्टांताची आवश्यकता लागत नाही. मग संत महात्मे दृष्टांत देतात याला कारण संतांसमोर सगळेच उत्तम अधिकारी असतात असं नाही महाराज. मूढ पापे जैसे तैसे किंवा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुम्हामान बाबा संतांच्या अंतःकरणामध्ये एक तळमळ असते की तुम्हाला साध्यापर्यंत पोहोच करावं म्हणून दृष्टांताच्या माध्यमातून होईना तुम्हाला साध्य गाठता यावं म्हणून संत महात्मे दृष्टांताची उपाययोजना करतात. बरं, संत महात्मे दृष्टांत देत असताना माझ्या अल्पमतीप्रमाणे 3 प्रकारे दृष्टांत देण्याची पद्धत संतांकडे. पहिला शास्त्रीय दृष्टांत देतात, एक. दुसरा व्यावहारिक दृष्टांत देतात, त्याच पद्धतीने तिसरा म्हणजे स्वानुभवाचा दृष्टांत संत महात्मा देतात. पटवून देतो पहा. शास्त्रीय दृष्टांत देण्याकरता सर्वांच्या परिचयाचं प्रमाणे रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर म्हणून आठवितो पाय घेतो अलाय बलाय शुक्ती रजत स्थानू पुरुष रज्जू सर्प. नाथ महाराजही बोलतात पहा, शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. म्हणजे वेदांतातील कठीणातली कठीण प्रक्रिया पटवून देण्याकरता हे दृष्टांत आवर्जून दिले जातात. मात्र सर्वसामान्यांना रज्जू सर्प शुक्ती रजत किती वेळाही पटवून द्या, पटेलच असं नाही म्हणून संत महात्मे व्यावहारिक दृष्टांताकडे प्रवृत्त होतात. म्हणजे व्यवहारामध्ये प्रत्येकाला पाहण्यात येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत तुकोबऱ्या देत आहेत. कन्या सासुर्यासी जाय मागे परतोनी पाहे तैसी झाली माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. तुकोबऱ्यांनी अंतःकरणातील धारणा पटवून देण्याकरता तुम्हामांच्या व्यवहारामध्ये पाहण्यात येणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत देतात. कोणता? कन्या सासुर्यासी जाय. एखादी मुलगी आहे, ती सासरी निघाली आहे आणि सासरी जात असताना मागे वळून पाहते. कशा करता? मला पुन्हा माझी माहेरची माणसं केव्हा भेटतील. तद्वत तुकोबराय बोलतात तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा मला तो परमात्मा भेटेल याकरता तुकोबरायांनी व्यावहारिक दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे शास्त्रीय दृष्टांत देतात, नाही पटला व्यावहारिक दृष्टांताकडे येतात. व्यावहारिक दृष्टांताने तुम्ही आम्हाला पटत नसेल तर संत महात्मे त्यांच्या अनुभवाला आणणाऱ्या गोष्टीचा दृष्टांत तुम्हाला करता देतात.
ज्ञानोबरायांचा अनुभवाचा विचार केला तर ज्ञानोबराय प्रकट करतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिने, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिने, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिने, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिने, स्वप्ने जैले जाईल राया, स्वप्ने जैले जाईल राया, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, स्वप्नेचे जैले जाईल राया, स्वप्नेचे जैले जाईल राया, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, बोला ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे जैले, स्वप्नीचे जैले जाईल राया, जाईल राया, जाईल राया, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, बोला सर्वजण बोला स्वप्नीचे जैले, स्वप्नीचे जैले जाईल राया, जाईल राया, जाईल राया, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, गणगोत. ज्ञानदेवा म्हणी पाहता पाहिले, स्वप्नीचे चेईले जाईल रया. महाराज या जोड चालीच्या आनंद करतात ज्ञानोबा तुकोबारांच्या सोहळ्यात यावं लागतं, पण सोहळ्यात येऊन दिंडीतच चालावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. त्याला सोहळ्यात येऊन दिंडीत चालायचं, कीर्तनाला, जागराला, काकड्याला, तळावर येऊन आनंद घ्यायचा. महाराज न शिकता 20 दिवसात चाली पाठवतात. ज्ञानोबा तुकोबारांची कृपाच तेवढी असते. आपलं सद्भाग्य की महाराज जगद्गुरु तुकोबाराय आपल्या प्रांगणातून जातात. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, म्हणून आपण सर्वच मंडळी भाग्यवान आहेत. मात्र काही मंडळींना सवय असते सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 10-10, 5-5 किलोमीटर पुढंच चालतात. सद्गुरू श्री भोसरीकर माऊली आदरणीय तात्यांच्याच मुखातलं, गुरुरे माऊलींच्या मुखातलं वाक्य असं आहे
की सद्गुरू श्री भोसरीकर माऊली असं म्हणायचे म्हणे की म्हणे ज्ञानोबा तुकोबारांना माहिती होतं की बरीच मंडळी 16-16 दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढंच चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण कुठल्या यादीत बसतो हे आपले आपण ठरवा. असं ज्ञानोबा स्वप्न म्हणजे स्वानुभवाचा दृष्टांत देत आहेत. म्हणजे संतांकडे अशा पद्धतीने 3 प्रकारे दृष्टांत देण्याची पद्धत आहे. मात्र दृष्टांताने महाराज अभंगाची सुरुवात करावी का सिद्धांताने, या पूर्वपक्षाकरता एवढा सूक्ष्म विचार नाही. कारण दृष्टांताकडून आपण सिद्धांताकडे गेलो किंवा सिद्धांताकडून आपण दृष्टांताकडे आलो तरी देखील दृष्टांताची उपाययोजना ही केवळ दृष्टांताकरता नसून ती सिद्धांताकरता आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने आपण त्याचा विचार करू शकतो. मग अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सिद्धांत तरी काय प्रकट करतात, नवे नवे सिद्धांत म्हणायचं कशाला. व्यवहारामध्ये सिद्धांत म्हणजे एक प्रकारचा नियम असा धरून चाला. व्यवहारातला शब्द म्हणजे नियम. आमच्या कायद्याच्या भाषेत त्याला कलम म्हणतात. एखाद्या हायकोर्टाने एखाद्या कलमा अंतर्गत एखाद्याला शिक्षा दिली असेल आणि त्याच पद्धतीची केस जर डिस्ट्रिक्ट लेवलला आली असेल तर हायकोर्टाने कोणतीही शिक्षा दिली त्या कलम अंतर्गत त्याचा उपयोग करून वापर करून जिल्हा कोर्टात केस लढली जाते. त्याला सायटेशन म्हणतात. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे की कलम म्हणजे त्यामध्ये कधीच बदल होत नाही, त्यात कसलाच बदल होत नाही, त्यालाच सिद्धांत असं बोललं जातं. मग सिद्धांत तुकोबाराय काय प्रकट करतात, आम्हा जन्म मरण नाही हा सिद्धांत आहे. मी यामध्ये पुन्हा पहिला पूर्वपक्ष तुकोबाराय आम्हा शब्द वापरून स्वतःची भूमिका मांडतात का हो. वास्तविक तसं पाहायला गेलं जगद्गुरु तुकोबाराय बोलतानाची एक भूमिका घेत आहेत. पटवून देतो. आपल्याकडे आता निवडणुका सुरू आहेत, म्हणजे झाल्या आहेत, मी पटण्याकरता बोलतो. निवडणुकीला उभारलेला गृहस्थ जोर जोरात भाषणात बोलतो, आम्हा शेतकऱ्यांकरता या योजना राबवल्या पाहिजेत, आम्हा शेतकऱ्यांकरता या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. मला सांगा, जोर जोरात भाषणात आम्हा शेतकरी बोलणारी मंडळी ते कधी शेतात जातात का. त्यांची बोलतानाची भूमिका काय, मात्र आम्हा शेतकऱ्यांना. तद्वत तुकोबाराय इथं तुम्हाला जीवनमुक्ताचं लक्षण पटवून देत आहेत, मात्र बोलतानाची भूमिका घेतात आम्हा जन्म मरण नाही. विठ्ठल विठ्ठल यावर पुन्हा पूर्वपक्ष महाराज तसा जर विचार सूक्ष्म केला, जन्म मरण नाही असं कसं बोलता, कारण आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावृत्ती नोर्जुन, म्हणजेच ब्रह्मलोकापर्यंत पुनरावृत्ती आहे. भगवद्गीता ही बोलते, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षिणे पुण्यमर्त्यलोकं विशन्ति एवं प्रयी धर्मगुण प्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. महाराज तिथलं पुण्य संपलं की खालीच यावं लागतं. म्हणजेच ब्रह्मलोकापर्यंत जर पुनरावृत्ती जन्ममरण जर असेल तर तुकोबाराय कसं काय बोलतात आम्हा जन्म मरण नाही, याचा आपल्याला विचार करायचा आहे. यावरून एक मला अभ्यास आलेल्या 5 भूमिका मांडतो. मग महाराज जन्ममरण कोणाला आहे, जन्ममरण कोणाला कळलेलं आहे, जन्ममरण कोणाला कळलेलं नाही, जन्ममरणातून कोण बाहेर पडला, जन्ममरण ज्यांना स्पर्शच करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल बघा, जन्ममरण या पृथ्वी तलावर जर आपण सर्वसामान्य जीवांचा विचार करा, मात्र सर्वसामान्य जीवांमध्ये पहिल्यांदा पशुपक्षी कीटक घ्या. त्या पशुपक्ष कीटकांना कळतं का हो जन्म कशाला म्हणावं, मरण कशाला म्हणावं, काही ज्ञान त्यांच्याकडे नसतं. म्हणजे याला जन्म म्हणतात, याला मरण म्हणतात, मृत्यू बोलतात, याचं कोणत्याही पद्धतीचं ज्ञान त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांना जन्म मरणातून बाहेर पडण्याचा ते प्रयत्नही करत नाही. दुसरा एक सर्वसामान्य तुम्हाला जीवांचा विचार केला, या मनुष्य देहातील जीवाचा विचार केला तरी हा जन्म मरणाला आलेला आहे, मात्र ह्याला ते जन्ममरण कळालं काही तर प्रश्नचिन्ह आहे. कारण कळालं असतं तर वाया गेलं नसतं ढाब्यावर. असं मुद्दा मला सर्वसामान्य जीवांचा पटवून एवढा द्यायचा आहे की जन्ममरण तुम्हाला सर्वसामान्य जीवनांना मिळालं. तसं तर सूक्ष्म अर्थाकडे तो येत नाही. जन्माची व्याख्या शास्त्रामध्ये काय, 2 देहाचा संयोग याला जन्म म्हणा आणि 2 देहाचा वियोग याला मृत्यू म्हटलं गेलं. स्थूल देह सूक्ष्म देहाचा विचार आहे, वेळेभावी विस्तार करत नाही. या वेदांतातील सूक्ष्म व्याख्येकडे येत नाही, धरून चला. मात्र सामान्य अर्थाकडे तर जन्ममरणाच्या येतो का, तो येत नाही. हा सर्वसामान्य जीव आहे. मात्र यातलाच एक प्रकार असा आहे की त्याला ते जन्ममरणाचं दुःख कळालेलं आहे, म्हणून तो त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. याला साधक बोललं जातं. गुरु महात्म्यांच्या कृपेतून सत्संगामध्ये जाऊन त्याला या जन्ममरणाचं दुःख कळालेलं आहे महाराज. म्हणून तर त्याची धारणा महाराज ज्ञानोबाराय प्रकट करतात, कै हे बिरडे फिटेल
कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडेल निमिषमाने. त्याला साधक बोललं जातं. या जन्ममरणाचं दुःख त्याला कळालं म्हणून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. ज्ञानोबा दृष्टांत देतात, कै हे बिरडे फिटेल. बिरडं माहिती आहे का इकडं? आमचे गुरुजी पाठामध्ये सर असं बोलायचे, एखाद्या शहरातला व्यक्ती ग्रामीण भागामध्ये आला आणि त्याला सांगितलं तेवढी शेळी सोड, दिवस संपतो पण शेळी सोडता येत नाही. याला कारण ती गाठ काढावी लागते. रेग्युलर गाठ वेगळी आणि बिरडं वेगळं. मला पण व्याख्याने सांगता येते बरं. रेग्युलर गाठ म्हणजे कोणती? दोन टोकापासून एकत्र येऊन तयार झालेली गाठ ही रेग्युलर गाठ आहे. बिरडं गाठ एकाच टोकापासून तयार होते, त्याला बिरडं बोलतात. मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे की बिरडं कळणं कठीण आहे आणि जर कळली तर सोडायला कठीण जात नाही. म्हणजे गाठ सोडण्याकरता पहिल्यांदा ती गाठ कळावी लागते. तद्वत जन्ममरणातून बाहेर पडण्याकरता जन्ममरणाचं दुःख आधी कळावं लागतं. ते साधकाला कळालं म्हणून तो प्रश्न मांडतोय, कै हे बिरडे फिटेल. नवे नवे त्याचा कालावधी त्याला कसा वाटू लागला. ज्ञानोबा बोलतात, कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमाने. निमिष म्हणजे काय? निमिष कशाला बोललं जातं? आपल्या डोळ्याच्या दोन्ही पापण्या एकमेकांना भेटण्याकरता जेवढा कालावधी लागतो त्याला निमिष बोलतात. आणि तेवढा कालावधी त्या साधकाला योगासारखा वाटू लागला. म्हणजेच केव्हा मला यातनं बाहेर पडता येईल. किंवा नाथ महाराज देखील बोलतात, कै तो स्वामी भेटे ऐसा कै हा उगवेल फासा ऐसा उपरमू मानुसा सद्गुरु पिसा तो झाला. नाथ महाराजांचं वचन आहे. तुकोबरा देखील हाच भाव प्रकट करतात. काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. म्हणजे केव्हा माझा उद्धार होईल, केव्हा तो परमात्म्याची मला भेट होईल, अशी समुत्कंठा, ही उत्कंठा ज्याच्या अंतःकरणामध्ये त्याला साधक बोललं जातं. मात्र महाराज या जन्ममरणातून जो बाहेर पडलेला आहे त्याला मुक्त बोललं जातं. म्हणून तर म्हणजेच महाराजांनी ती धारणा प्रकटही केलेली आहे. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही येते. चुकले म्हणजे पहिले होते हे सिद्ध झालं. म्हणजेच त्यातून तू बाहेर पडलेला याला मुक्त बोललं जातं. आणि जन्ममरण ज्यांना स्पर्शच करत नाही त्यामध्ये एक परमात्मा असतो, दुसरे आहेत ते संत महात्मे. परमात्म्याला जन्ममरण स्पर्श करत नाही. भगवद्गीता वर्णन करते, न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे किंवा नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्या पुनः शोषयति मारुतः अच्छेद्यो यमधायो यमक्लेद्यो शोषयेव च नित्य सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः. विठ्ठल विठ्ठल. भगवद्गीता बोलते त्याला जन्म मरण स्पर्श करत नाही. म्हणून भगवंताचा जन्म याला आपल्याकडे तुम्हामांचा जसा जन्म आहे तसा जन्म भगवंताचा नाही महाराज. म्हणून अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. प्रगट या शब्दाला अत्यंत मोल आहे. किंवा अयोनी संभव प्रगटला हा राघव. तुम्हामांसारखा संतांचा साधू भगवंताचा जन्म नाही महाराज. भगवान परमात्मा प्रकट होता, तुम्हामांसारखा जन्म नाही. त्यामुळे जन्ममरण त्या भगवंताला स्पर्श करत नाही एक. आणि जन्ममरण साधू संतांनाही स्पर्श करत नाही. म्हणून याचा विचार करत असताना भगवद्गीता ही बोलते, इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गे पिलोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. म्हणजेच जन्ममरण त्या साधू संतांना स्पर्श करत नाही. नवे नवे संत वाङ्मयाद्वारे बोलायचं झालं तर, नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. किंवा ज्ञानोबराय बोलतात, येनेन घडेरे जाणेन घडेरे आत्मसुख पाहता चहूकडे कोंदले रे. म्हणजे जन्ममरण साधू साधू संतांना स्पर्श करत नाही, भगवंताला स्पर्श करत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय इथं आम्हा जन्ममरण नाही असं सांगतायत. हे जीवनमुक्ताचं लक्षण. मग सर्वसामान्य जीवांसमोर जर आपण वारंवार बोलू लागलो, अहो जन्ममरण चुकवलं पाहिजे, जन्ममरण चुकवलं पाहिजे, तर तो विचारणार आहे, महाराज तुम्ही आम्हाला हे जन्ममरण चुकवा का सांगताय? शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं जन्माभावरूप अवस्था प्राप्त केली पाहिजे. मग जन्म मरण आम्ही का चुकवायचं आहे, त्याचं नेमकं कारण काय? तर शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या दुःखाचा विचार आलेला आहे. पहिलं दुःख आहे ते दारिद्र्यतेचे दुःख, ते श्रीमंतांना नसतं महाराज. दुसरं दुःख आहे ते महाराज पापाचं दुःख, ते पुण्यवंतांना नसतं. मात्र तिसरं गर्भवासाचं दुःख, हे प्रत्येकाला भोगावं लागतं. प्रत्येकाला या पृथ्वी तलावर जो आलेला आहे अशा प्रत्येकाला ते गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं. मात्र यातला सूक्ष्म विचार असा आहे, मनुष्य सोडून इतर देहामध्ये गर्भवासाचं दुःख सहन करतायत, मात्र यालाच गर्भवासाचं दुःख म्हणतात असं त्यांना ज्ञान नाही महाराज. पहा,
मनुष्य सोडून इतर देहामध्ये गर्भवासाचं दुःख सहन करत असताना यालाच गर्भवासाचं दुःख म्हणतात, याचं ज्ञान इतर देहामध्ये नाही. पटवून देतो. आता आपल्याकडे इकडं शिवी माहिती आहे का? मी हरिपाठ माहिती आहे का म्हणून नाही विचारलं. शिवी माहिती नसेल तर देऊन सांगतो. बघा, एखाद्याला शिवी आहे. काही मंडळींना सवय एवढी लागून गेलेली असते, मुख उघडलं की शिवी बाहेर पडते महाराज. काही जण जणू काही विशेषणच असतं. शेजारी जर एखादा दुसरा व्यक्ती उभारला बसला असेल तर काही मंडळींची एका तासात एक शिवी रिपीट येत नाही महाराज. एखादी डिक्शनरी तयार करेल. सोलापुरात 10 वर्ष राहिलो म्हणून माहिती आहे बरं. विठ्ठल मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. एक शिवी आहे, ती शिवी वाणीमध्ये नसली पाहिजे, कारण वाणीचं पावित्र्य त्यामध्ये राहत नाही. मग शिवी वाईट आहे, ती वाणीमध्ये नसली पाहिजे. मात्र शिवी वाईट आहे याचं ज्ञानच बऱ्याच जणांना नाही महाराज. माझा चिंतनाचा मुद्दा बघा पटतोय का? शिवी अत्यंत वाईट आहे, ती वाणीमध्ये नसलीच पाहिजे, परंतु ती वाईट आहे याचं ज्ञानच इतर काही मंडळींना नाही. तसं जन्म मरणाचं दुःख प्रत्येकाला आहे, मात्र मनुष्य सोडून इतर देहामध्ये यालाच गर्भवासाचं दुःख म्हणतात, याचं ज्ञानच इतर देहामध्ये नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ते जन्म मरण चुकवण्याचा तो प्रयत्नही करत नाही. मात्र एक साधक तो गुरु महात्म्यांच्या कृपेने सत्संगाने त्याला जन्म मरणाचं दुःख कळालेलं आहे, म्हणून त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. जन्माचं दुःख तर होऊन गेलेलं आहे, त्याच्या जाणीवच नाही, मात्र मृत्यू समोर उभा टाकलेला आहे. आणि मृत्यू कोणालाच आवडत नाही महाराज. मला सांगा, इथं कोणी बसलेला हात वर करा बरं. मला मृत्यू आवडतो, मी आज मरायला निघतो, कोण म्हणेल का? ज्ञानोबराय तर बोलतात, अगा मरा बोलून सहाती. एखाद्याला मरजा म्हणलेलं सहन होत नाही, मरण आवडलेलं फार लांबची गोष्ट आहे. ज्ञानोबरायांची वचन आहे. मृत्यू कोणालाही आवडत नाही. आणि जन्म मरणाच्या ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. स्थूल देहाचे देखील 6 विकार आहेत. असते, वर्धते, जायते, विपरिणामते, अपक्षीयते आणि नश्यती. यामध्ये जन्म मरण आहे. ज्याला जन्म आहे त्याला मरण हे निश्चितच आहे. आणि जन्म मरणाचं दुःख आहे, त्यामुळे जन्माचं दुःख तुम्हाला बाजूला करायचं आहे. एखादा म्हणेल, महाराज तुम्ही आत्ताच बोललात जन्माचं जेवढं दुःख तेवढं मरणाचं दुःख आहे, मग जन्माचंच दुःख जन्मच का बाजूला करायचा? तर महाराज, जो जन्माला आला त्यालाच मरावं लागतं. जो जन्मालाच आलेला नाही त्याला मरावं लागेल का? ज्ञानोबराय बोलतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घा. म्हणजे जन्माचं दुःख बाजूला करायचंय, पर्यायाने गर्भवासाचं दुःख याला बाजूला करायचंय. कारण गर्भवासाचं दुःख वर्णन करत असताना महाराज बोलतात, काय सांगू गर्भेची यातना, काय सांगू गर्भेची यातना, माझे स्वहित
नेणती कोणी माझे स्वहित नेणती कोणी माझे स्वहित नेणती कोणी माझे स्वहित नेणती कोणी गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मऊ समळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. मी बाहेर इतर एवढं गात नाही बरं सर, कारण आज बऱ्याच दिवसांनी एवढे टाळकरी मिळालेत म्हणून मला ही आवरे नाही. विठाल विठाल महाराज बाहेर कीर्तनाला कितीही जावा, इकडं 10-12 टाळकरी, इकडं 10-12 संपले टाळकरी. ही टाळकऱ्यांची परंपरा जतन केली ती सर्व फडकरी मंडळींनी. विठाल विठाल पंचक्रोशीतून सर्वच फड परंपरेचे संस्कार असणारी आपण सर्व मंडळी आहेत, टाळकरी वृंद आहेत. आणि मला फार गाता येत नाही महाराज, मी नेहमी मध्यंतरी एकदा बोललो, ज्ञानोबरायांची श्रीगुरूंची परंपरेची कृपा आहे म्हणून गाण्याचा काही प्रयत्न आहे. ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये 10वी नंतर पहिल्यांदा पूर्ण वारी करता गेलो. आता इथं साक्षीदार असणारे आमचे दादा आहेत, बबन बापू आहेत, अनेक मंडळी तिथं, तात्या आप्पा, ही सगळी मंडळी फडावरचे. ह्यांनी मला पाहिलेलं आहे की मला धोतरही घालता येत नव्हतं, अशा वेळेला मी वारीत गेलो होतो. घरामध्ये पहिली परंपरेची वारी दिंडी आहेच, परंतु काही सोहळ्यामध्ये 10वीपर्यंत जाणं घडत नसायचं, शाळेची सुट्टी मिळायची नाही म्हणून आळंदीपासून सासवडपर्यंत चालत यायचं. आणि शाळेला सुट्टी नसल्याकारणे पुन्हा तिथून घरी यायचं. नातेपुते बरडला सोलापूर जिल्ह्यात सोहळा आला की शाळेला सुट्ट्या लागायच्या, मग पुन्हा नातेपुते बरडला आम्ही जॉईन व्हायचो, पुन्हा तिथून चालत यायचं दरमजल करत. परंतु 10वीच्या नंतर पहिल्यांदा उन्हाळा सुट्टी, मग त्यामध्ये पहिली वारी आपल्याला पूर्ण करता येणार या आनंदामध्ये आळंदीला गेलो. आळंदीमध्ये दरमजल करत जेजुरीला आलो. जेजुरीला कीर्तनावरती तळावरती चाल पुकारण्यात आली. तळावरच्या कीर्तनाचा फार अलौकिक आनंद आहे महाराज. कीर्तनकाराला एकच माईक असतो आणि समोर 2 करणे, बस संपली माईक सिस्टीम. ना पकवाजाला माईक असतो ना गायकाला माईक असतो. 500-700 मंडळी टाळकरी म्हणून उभे असतात. बरं, ती टाळकरी म्हणजे महाराज सामान्य नसतात, ज्यांनी संप्रदायामध्ये सेवेनी एक उंची गाठलेली आहे, एक ज्ञानाची उंची ज्यांनी गाठलेली, अशी सगळीच महनीय मंडळी टाळ घेऊन कीर्तनाला उभी असतात. प्रत्येकाच्या तिथं उभारण्याच्या जागाही ठरलेल्या आहेत महाराज. आणि त्या तळावरती कीर्तनामध्ये चाल पुकारली. मला काही चाल गाता आली नाही त्यावेळेला, आवाज तेवढा काही पोहोचत नसायचा, गाता आली नाही. त्यावेळेला ज्ञानोबरायांसमोर डोळ्यात पाणी आलं की आपल्याला चाल गाता येईना. आणि त्याच वेळेला आमच्या म्हणजे ती वारी झाल्यानंतर मला सोलापूरला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज यांच्याकडे अध्ययनाला आमच्या तीर्थरूपाने ठेवलं. भाऊंनी मला अध्ययनाला तिथं ठेवलं. पहिल्याच महिन्यामध्ये माझा आवाज चेक करून गुरुजींनी सांगितलं की गायन होऊ शकत नाही, पकवाजाकडे लक्ष द्या.
आवाज जाड होता, गायन काही मला गाता येत नसायचं, पण त्यांच्यासोबत सतत कीर्तनाला जाऊ लागलो. आणि मी ज्या फड परंपरेमध्ये, त्या परंपरेला ज्ञानोबारांचा साक्षात्कार आहे. आणि त्यामुळे आमचे पणजोबा एक साधू पुरुष होते की त्यांनी सांगून देह ठेवलेला आहे. आज सांगितलं की मी उद्या जाणार आहे, आणि उद्या त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीतील 12वा अध्याय ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन असा हरिपाठ तिथपर्यंत आल्याबरोबर समाधी संजीवन हरिपाठ असं म्हणून त्यांनी देह ठेवला. एक सत्पुरुष होऊन गेले. आता इथं आदरणीय दादांचे तीर्थरूप म्हणजे भाऊ, माझ्याकडे एक जुना फोटो आहे. मी आदरणीय विजूदादांना देखील मागे दाखवला होता तो फोटो. आमच्या आजोबांचं कीर्तन चालू आहे, मागं भाऊ कीर्तनाला उभे आहेत, त्यांच्या शेजारी भाऊ उभे आहेत. फेटा घालून ही शेलीकरी म्हणजे फार जुनीत. आणखी फडावरती पहिली चाल त्यावेळेला भाऊ म्हणायचे, आणखी आमचे दादाच म्हणतात. एक निष्ठावान मंडळी ही. आणि त्यावेळेला आमच्या पंजोबांकडनं, ह्या ज्येष्ठ मंडळींकडनंच मला ऐकायला मिळालं की पंजोबा त्यावेळेला काळी 3ला कीर्तन करायचे. आता काळी 2ला आवाज जात नाही. काळी 3चं कीर्तन, पकवाजालाही तसेच तयार. नाथांचं भागवत मुखोद्गत होतो. एक सत्पुरुष होते, आणि म्हणून त्यांचा काळी 3ला आवाज जायचा म्हणून त्यांची कृपा. श्रीगुरूंसोबत कीर्तनाला जाऊ लागलो, त्यांची कृपा. आणि ज्ञानोबरायांची कृपा म्हणून गाण्याचा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल वैयक्तिक काही कुठला माझ्याकडे अधिकार नाही ना, कुठलं काही मी शिकलेलोही नाही, परंतु ज्ञानोबरायांनी कृपा केली. फक्त ऐकण्याचा मात्र मला भजनाचा छंद आहे. त्यामुळे गाण्याचा प्रयत्न. आणि आपली सगळी ही टाळकरी मंडळी मला राहवलं नाही बरं, पण 15 मिनिटं लक्षात आहे हेही मी विसरलो नाही. विठ्ठल विठ्ठल असोत काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा मौसमळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यातसे. किंवा आणखी वर्णन करायचं झालं तर मातेची उदर कुहरी पचोरी निष्ठेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्मोजन्मोनी मरती. महाराज, गर्भवासाचं दुःख एवढं आहे, याचं वर्णन करायचं झालं तर माऊली जगद्गुरु तुकोबराय गर्भवासातील एका जीवाची भूमिका घेऊन भगवंताचा धावा करतायत. एक वेळा करी या दुःख वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, आठवी पाय हा माझा नवस रात्री आणि दिवस पांडुरंग. यातलं 3रं चरणही अत्यंत महत्वाचं आहे. बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. अनेक जन्म झाली हे दुःख मी भोगतोय, परमात्म्याला विनंती करतात आता तरी मला यातनं बाहेर काढा. म्हणजे एक दुःख एकदा घालवा. महाराज, काही दुःख अशी आहेत की ती तात्पुरती जातात, पुन्हा समोर उभी टाकलेली असतात. निषिद्ध कर्मानुसार त्याचा विचार करावा लागतो. आणि काही दुःख अशी आहेत की ती एकदा गेली की पुन्हा त्याच्याकडे पुन्हा ती येत नाहीत. याकरता त्याच्या मूळ कारणाचा शोध घ्यावा लागतो. कार्यासहित कारणाची निवृत्ती केली तर ते कार्य पुन्हा येत नाही. मी मागं दृष्टांत दिलेलं आहे, पटून तरीही नवीन श्रोत्यांकरता मांडतो. धरून चला, आज आता एकादशी आहे. एका गावातील मंडळीने एक पंगत मागून घेतलेली म्हणून कीर्तनानंतर सर्व मंडळी फराळा करता त्याच्याकडे गेलेली आहेत. आणि फराळा करता सगळी मंडळी बसणार, गजर करणार, एवढ्यात त्या परिसरामध्ये एक प्रकारची दुर्गंधी सुटते. आता दुर्गंधी सुटल्याबरोबर त्या यजमानाला वाटू लागतं की आपण एवढा अट्टहास केला, वारकरी मंडळी आलेली आहेत आणि सगळीकडे दुर्गंधी म्हणून मुलाला बोलवतायत आणि सांगतात जरा पहा तरी कशाची दुर्गंधी. मुलगा घरामध्ये जातो आणि पाहतो एका खोलीमध्ये एक उंदीर मरून पडलेला असतो. बाबाला सांगतो, वडिलांना बोलून येऊन सांगतो की उंदीर मेलेला आणि त्याची दुर्गंधी. बाबा म्हणतात ठीक आहे, आपल्याकडे पंढरपूरची डेक्कन क्वीन अगरबत्ती आहे, सुवासिक अगरबत्ती लाव, दुर्गंधी जाईल. तो अगरबत्ती लावतो. महाराज, दुर्गंधी जाते. सगळे फराळाला सुरुवात करतात. अगरबत्ती संपते, पुन्हा दुर्गंधी येते. पुन्हा अगरबत्ती लावली जाते, पुन्हा दुर्गंधी जाते. अगरबत्ती लावली की दुर्गंधी जाणार आहे, अगरबत्ती संपली की दुर्गंधी येणार. हे आपण 2 तास करू शकतो. मला सांगा, अशा किती अगरबत्ती लावल्यावर दुर्गंधी जाईल? नाही, दुर्गंधी हे कार्य आहे. त्याचं मूळ कारण मेलेला उंदीर आहे. त्या दुर्गंधी सहित उंदीर बाजूला करणं म्हणजे कार्यासहित कारणाची निवृत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा एवढाच मला पटवून द्यायचा आहे की ते कार्य तुम्हाला या जीवदशेचं मूळ कारण काय आहे, तर ते आहे अज्ञान. अज्ञानामुळे तुम्हाला या देहाला यावं लागतं महाराज. आणि मग त्या अज्ञाना मूळ कारणालाच बीज असं म्हटलं जातं. बघा, मूळ जे असतं त्याला आपण बीज अशी संज्ञा देतो. मग ते मूळ कारण अज्ञान, अज्ञानामुळे जन्म मरण आहे, अज्ञानामुळे भेदज्ञान, अनुकूल प्रतिकूल, रागद्वेष, धर्म पाप पुण्य, सुख दुःख भोगण्याकरता शरीर. मग तुम्हाला जर जन्ममरण बाजूला करायचं असेल तर त्याचं मूळ कारण ते बाजूला केलं पाहिजे. ते कारण कोण आहे? अज्ञान नावाचं ते कारण आहे. मग अज्ञानाकरता काय लागतं? वाचोनी ज्ञानी विनयी के उपाय करेसे जतुके तिही गुंफीसे अधिके रुखे. ज्ञानाशिवाय अज्ञानाची निवृत्ती होत नाही. मात्र ते अज्ञान रूपी मूळ जे बीज आहे ते ज्ञानोबराय बोलतात की ते मी नष्ट नाही केलं,
जगद्गुरु तुकोबाराय बोलतात मी नष्ट नाही, त्या मूळ जे अज्ञानरूपी बीज आहे ते नेमकं काय केलं तर मी ते भाजलं आणि याचा परिणाम जगद्गुरु तुकोबाराय बोलू लागलेले आहेत. बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुकोबाराय तुम्हाला येणाऱ्या अनुभवाचा दृष्टांत तुकोबाराय देतायत पहा. बीज भाजोनी, ते मूळ जे कारण आहे त्याला बीज म्हटलं जातं. ते काय केलं? भाजोनी केली लाही. मला सांगा, लाही तांदळाची असते का डाळीची असते हो तुमच्याकडं? नाही, भाग बदलला की प्रभाव पद्धत बदलते म्हणून विचारलं काय. लाही कशाची होते? ज्वारीची लाही होते. मग तुकोबारायांनी ज्वारीचा दृष्टांत का घेतला असेल? मला सांगा, ज्वारीचं एक बीज पेरल्यामुळे वर कणसाला दाणे किती लागतात? 100, 200, कोण म्हणलं मोजून पाहतो? वर दाणे मोजता येत नाहीत महाराज. तद्वत तुकोबाराय ज्वारीचा दृष्टांत देतात, कारण एका बीजामुळे जन्ममरण किती वेळा सांगताच येत नाही महाराज. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, किंवा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा. म्हणजे जन्ममरणाची संख्या सांगता येत नाही, म्हणून ज्वारीचा दृष्टांत दिलाय. कारण इतर पदार्थांना एवढी संख्या नाही महाराज. बरं, ज्वारी मला सांगा, ज्वारी खाताना जास्त आनंद आहे का ज्वारीपासून पुन्हा लाही खाताना जास्त आनंद आहे? मला यातनं सिद्धांत एवढाच सांगायचा आहे, अज्ञानात आनंद आहे का त्याच्या कार्यात आनंद आहे? विठ्ठल विठ्ठल. काहींना लाही पटायची नाही. ग्रामीण भागात पटते, शहरात याला शुद्ध मराठीत पॉपकॉर्न बोललं जातं. पद्धत एकच आहे. ते कॉर्न म्हणजे एका मक्यापासून कणसापासून तयार झालेलं असतं. लाहीचाही तोच प्रकार आहे, फक्त त्याला एक वेगळा मसाला लावलेला असतो. म्हणून तर काही मंडळी इकडच्या गोष्टी तिकडं सांगत असताना मसाला लावून सांगतात, कारण खायला गोड लागतात. विठ्ठल विठ्ठल. समजलं धन्यवाद, नाही समजलं डबल धन्यवाद. असं मला मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. लाहीचा दृष्टांत तुकोबाराय देतात, आणि ही लाही काल्यामध्ये असते महाराज. बघा, काल्याला आपल्याकडे आवर्जून सांगितलं जातं, उद्या कालाय बरं सर्वांनी दही लाही घेऊन या. सगळीकडे सांगतात असं नाही, काही भागामध्ये सांगितलं जातं. दही लाही म्हणजे कोणती लाही घेऊन या महाराज? कीर्तनाला यावं लागतं, बीज भाजावं लागतं, आणि प्रारब्ध रूपी लाही तयार करावी लागते. मग त्यावेळेला परिणाम आहे. आम्हा जन्म मरण नाही, हा प्रक्रियेतला विषय आहे. आणि याच भूमिकेतून विचार केला तर त्याला जन्म मरण नाही महाराज. परंतु थोडा आणखी सूक्ष्म विचार केला तर तुम्हाला जर कर्मभोग भोगायचा असेल, तुम्हाला भक्ती करायची असेल, तर याच देहाला यावं लागतं. याची देही घडे देवाचे भजन, आणि कही ज्ञान नाही कोठे. 4 प्रकारची योनी, जारद उद्वी श्वेद जंडच. सायन्सने त्याला 3 प्रकारामध्ये विभागलं, जलचर भूचर खेचन. संत वाङ्मयामध्ये 84 लक्ष प्रकार मांडलेले. कुणी किती का प्रकार मानेला, मुद्दा एवढाच आहे, याची देही घडे, चकार वापरलेला. याच देहाला भगवंताच्या भक्तीचा भजनाचा सेवेचा अधिकार आहे. मला सांगा, कधी गाढव भजन करताना वारी करताना पाहिलं का? याचा अर्थ जे भजन करत नाहीत, भजन करत नाहीत, वारी करत नाहीत, त्यांना मला गाढव बोलायचं नाही. मुद्दा याच देहाला भक्तीचा अधिकार आहे. म्हणजेच भक्ती भजन करायचं असेल याच देहाला यावं लागतं. तुम्हाला कर्मभोग भोगायचे आहेत, याच देहाला यावं लागतं. नवे नवे काल्यासारखा परमोच्च आनंद घ्यायचा असेल, या देहाला यावं लागतं. अहो, स्वर्गातील देवाधिक मंडळी काला सेवन करण्याकरता माशाच्या रूपाने आलेले आपण चरित्र चिंतन पाहतो काल्यामध्ये. काल्याची असे देवजळी झाले मासे. भगवंताने उष्टा काला मिळू दिला नाही, याला कारण काल्याकरता या देहाला यावं लागतं, बीज भाजावं लागतं, आणि प्रारब्ध रूपी लाही घेऊन कीर्तनाला यावं लागतं. त्यावेळेला आम्हा जन्म मरण नाही या भूमिकेवर आपण पोहोचतो. याचं चिंतन करायचंय. अवघ्या 10 मिनिटामध्ये उरलेल्या चरणांचा समन्वय साधतो, सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. सेवेला पूर्ण विराम घेऊ ना 5-7 मिनिटं. तशी आज एकादशीच आहे. बघा, क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्माचा एक इथं विचार करत आहे. जगद्गुरु तुकोबाराय विचार मांडत आहेत. बीज भाजोनी केलेला आहे, यावरून एक 3 प्रकार करता येतात. बीज पेरणं, बीज जाळणं आणि बीज भाजणं. आता बीज पेरणं म्हणजे काय? आपण बीज पेरलं ते अनेकत्वाने येते, याला बीज पेरणं बोलतात. परंतु बीज पेरल्यानंतर त्याला विशिष्ट कालावधीमध्ये पाणीच दिलं नाही, बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही, पाऊस नाही. बीज पेरलेलं आहे, मात्र पाणीच विशिष्ट वेळेमध्ये दिलं नाही, तर आपण काय म्हणतो? आमचं पीक जळालं. बघा, याला पीक जाळणं म्हणजे बीज जाळणं म्हणा.
आणि बीज न पेरता ते भाजणं याला बीज भाजणं असं म्हणता येईल. मग बीज जे भाजणं आहे त्याला क्रियमान कर्माचा विचार आपल्याला करता येईल. कारण क्रियमान कर्म कुठं राहतं, संचित कर्म कुठं राहतं आणि प्रारब्ध कर्म कुठं राहतं. तर क्रियमान कर्म राहते ते सूक्ष्म देहाच्या आश्रयाने, संचित राहतं ते आवरणाच्या आश्रयाने. यामध्ये संचित आवरणाच्या ठिकाणी आणि प्रारब्ध राहतं ते विक्षेपाच्या ठिकाणी, असा एक 3 विचार करता येईल. मग आता क्रियमान कर्म राहतं ते सूक्ष्म देहाच्या 17 तत्व आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन बुद्धी चित्त अहंकारातले कोणतेही 2 घेतले तर म्हणजे क्रियमान राहतं ते अहमच्या ठिकाणी. मग जन्माला कारण हे संचित आहे आणि मरणाला कारण हे प्रारब्ध आहे. पहा, पटवून देतो. जन्माला कारण संचित, कारण संचितातलं प्रारब्धात आलं की जन्म आहे आणि प्रारब्ध संपला की मरण आहे. याला स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग आहे महाराज, गोड प्रसंग आहे आणि आपल्याला ते अगदी आवडीचा प्रसंग ठरेल. कारण आपल्या गावामध्ये घडलेली घटना आहे की मच्छिंद्रनाथांनी ज्या पद्धतीने गोरक्षनाथांना भिक्षा मागण्याकरता सांगितलं आणि त्यावेळेला काय मिळाले, वडे मिळाले, म्हणून आपल्या गावाला नाव पडलं वडापुरी. असाच प्रसंग स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील आहेत. समन्वय साधतोय, माझा विचार पटवून देतो. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांना सांगतात, मला भूक लागलेली आहे, काहीतरी भिक्षा मागून घेऊन या. स्वामी विवेकानंद भिक्षा मागण्याकरता गेलेले आणि भिक्षेमध्ये त्यांना त्यावेळेला पकोडे मिळालेले आहेत. आपल्याकडं तसं वडापुरीचा उल्लेख वडापुरीत वडे मिळाले, तसं विवेकानंदांच्या चरित्रामध्ये पकोडे मिळाले. आणि ते पकोडे घेतलेले स्वामी विवेकानंदांनी येऊन रामकृष्ण परमहंसांना ते दिलेले आहेत. रामकृष्ण परमहंस खातायत आणि सांगतात, पुन्हा ज्या घरातून हे पकोडे आणले होते तिथंच जा आणि पुन्हा पकोडे मागून घेऊन ये. स्वामी विवेकानंदांना प्रश्न पडतो, हे तर साक्षात्कारी पुरुष आहेत, त्यांनी असा आग्रह कशा करता धरावा. परंतु गुरु महात्म्यांनी सांगितलेली क्रिया पूर्ण केली पाहिजे, आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि म्हणून त्या उद्देशाने तो जाऊन पकोडे घेऊन येतोय, मात्र राहवत नाही. म्हणून गुरुजींना विचारायचं कसं. गुरु महात्म्यांना बोलताना देखील काही नियमावली आहे महाराज. गुरु महात्म्याने जर सर्व जगामध्ये सांगितलं असेल, पण म्हणजे समईकडे हात करून सांगितलं की याला मेणबत्ती म्हणतात, तर सगळ्यांनी त्यावेळेला मेणबत्तीच मान्य करायची. परंतु एकांतामध्ये जाऊन गुरु महात्म्यांना विचारणा करायची, गुरुजी तुम्ही त्या समईला पाहून मेणबत्ती म्हटलात, माझ्या बुद्धीला आकलन झालं नाही, मला पटवून द्या. ही बोलण्याची गुरूंची पद्धत आहे महाराज. त्यामुळे स्वामी विवेकानंद काही बोलले नाहीत, पकोडे आणून दिलेले. तर आल्यानंतर गुरु महात्म्यांना विचारणा करतात, तुम्ही पुन्हा वारंवार पकोड्यांचे आग्रह कशा करता झाला, मला काही माझ्या बुद्धीला अवलोकन झालं नाही. स्वामी विवेकानंद बोलतात, वडे खाणं ही माझी इच्छा आहे आणि ती का पकोडे खाणं ही माझी इच्छा संपली की पुढच्या 2 दिवसात मला मृत्यू आहे. स्वामी विवेकानंद वाटतं आपण उगीच विचारलं म्हणून एका भूमिकेमध्ये स्वामी विवेकानंद विचारतात, तुम्हाला मृत्यू, मला काही हे पटलं नाही. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस बोलू लागतात, वडे किंवा ते पकोडे खाणं माझी इच्छा आहे आणि ते वडे खाणं किंवा पकोडे खाणं हे माझं प्रारब्ध आहे, ते संपलं की पुढच्या 2 दिवसात मला मृत्यू आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे प्रारब्ध संपलं की मृत्यू आहे महाराज. मुद्दा एवढाच की ज्ञानाने अज्ञानरूपी बीज हे भाजलं गेल्यामुळे क्रियमान संचित कर्माचा नाश होतो महाराज. प्रारब्ध जात नाही, प्रारब्ध आहे. कारण अज्ञान गेलं म्हणजे हा मरतो का महाराज. प्रारब्धाने शिगलक आहे, मात्र त्याचं भोगत असताना ब्रह्माकार वृत्ती याला जीवनमुक्त म्हटलं जातं. आणि याचाच विचार करायला लागला तर जगद्गुरु तुकोबारा याकरताच बोलतायत, आम्हा जन्म मरण नाही, मात्र महाराज प्रारब्ध शिल्लक आहे. मग जन्माला कारण तर ज्ञानोबराय बोलतात, अगा कर्मी जे उरावे सुख दुःखे फळावे, तया ते भोगा यावे, देहा एका केले कर्म झाले. आणि तुम्ही प्रारब्ध कसं काय महाराज. जन्माला कारण संचित आहे आणि मरणाला कारण प्रारब्ध आहे. मुद्दा इतकाच आहे की जन्माचं कारण जे आहे संचित ते संपलेलं आहे आणि प्रारब्ध रूपी लाही झाल्या कारणानं तुकोबाराय बोलतात, आम्हा जन्म मरण नाही. मग नवे याचा करता तुकोबाराय दुसरा दृष्टांत देतात, साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. मला सांगा, साखरेपासून ऊस होतो का ऊसापासून साखर होते. चहा घेऊन आलायत नाही इथं किंवा पटण्याकरता उदाहरण बदलतो, दह्याची अंगी निघे ताक लोणी. मला सांगा, दह्यापासून ताक लोणी बनतं, पण लोण्याचं पुन्हा दही बनतं का ताकाचं दही बनतं. तुमच्याकडे दही माहित नाही का. उलट्याचे एकादशी आहे महाराज, साबुदाण्यावर लागतं आपल्याला. दह्यापासून ताक बनेल, लोणी बनेल, लोण्याचं तूप बनतं, पण तुपाचं पुन्हा लोणी, लोण्याचं पुन्हा दही, दह्याचं दूध, लाहीची ज्वारी, तद्वत साखरेचा नोहे ऊस. विठ्ठल विठ्ठल. कारण जन्म मरण हे तुम्हामाबाबत संतांचा विचार केला. ओ जगद्गुरु तुकोबारायांचं हे चालू वर्ष म्हणजे 376वा वैकुंठ गमन सोहळा आहे.
मला सांगा, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठा गेले, पुन्हा आता आलेच नाहीत का महाराज? जगनाडे तेलीन करता आलेले आहेत, भागीरथी करता आलेले आहेत, निळोबारायण करता आलेले आहेत. मला सांगा, आत्ताही एखाद्या भगवत भक्ता करता तुकोबाराय येणार नाही? निर्विवाद येणार. कारण जन्म मरण संतांना स्पर्श करत नाही महाराज. कारण जन्म आणि म्हणजे त्याचा अज्ञान आणि जन्माचा विचार केला तर त्याचा कर्माचा कार्यकारण भाव संबंध नाही. संतांना महाराज अज्ञान स्पर्श नाही, त्यांच्याकडनं बोलण्याच्याही संतांकडे आपण उल्लेख करू शकत नाही. कारण संतांकडे ज्ञान सूर्य आहेत आणि त्यामुळे संतांकडे अज्ञानाचा लवलेशही आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून संतांचा विचार केला तर जन्म मरण स्पर्श करत नाही. मात्र तुम्हामांचा विचार केला तर ज्ञानरूपी बीज, ज्ञानामुळे अज्ञानरूपी बीज हे भाजलं कारण्याने आपली अवस्था काय झालेली आहे? आम्हा जन्म मरण नाही. त्याच पद्धतीने तुकोबाराय देखील आणखी बोलतात, आम्हा कैचा गर्भवास, आम्हाला पुन्हा काही गर्भवास नाही. मग या देह उरलेला याचा अर्थ, या देहाचा काय झालेलं आहे? तुकोबाराय म्हणतात, आकारासी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. हा आता आकार आहे. ज्यावेळेला कर्मात होतो त्यावेळेला याला आम्ही देह म्हणत होतो, परंतु आता आमचं अज्ञान गेलेलं आहे, देहात्मक बुद्धी गेलेली आहे. बुद्धी आहे मात्र ती ब्रह्मभाव झालेला आहे, ब्रह्मबुद्धी झालेली आहे. म्हणून सगळीकडे पाहता असताना काय वाटू लागलं? जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे वनमाळी जेथे तेथे. किंवा यालाच बोलायचं झालं तर या देहातल्या आम्ही इतर पदार्थाला, या देहातल्या इतर वस्तूला नाही पाहतात, आम्ही इतर या देहातल्या चैतन्याला पाहू लागलो, नवे देह चैतन्य रूप पाहू लागलो. याला थोडं दृष्टांतानं विवर्तातून बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय बोलतात, सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. मला तर दृष्टांतातला उनेपणा पाहायचा झाला तर दोर सोन्याचे, मणी सोन्याचे घालणारा, हा दृष्टांतातला उनेपणा आहे. मात्र तुकोबाराय बोलतायत, आकारासी कैचा ठाव, हा देहच प्रत्यक्ष देव, भगवान परमात्मा देव झालेला आहे. मग महाराज या अवस्थेला पोहोचल्यानंतर अनुभूती काय येऊ लागली? तुकोबाराय बोलतात, तुका मने अवघा जोग सर्व घटी पांडुरंग. तो परमात्मा सर्व ठिकाणी भासू लागलेला आहे. याला श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये वर्णन आहे, सभूमी विश्वतो अत्यतिष्ठ दशांगुलम. दृष्टांत दिलेले तैतरिक उपनिषदामध्ये देखील बघा, येतो वा इमानी भूतानी जायंते. म्हणजे समुद्राच्या लाटेमध्ये सर्वत्र जसं पाणी आहे किंवा सुवर्णापासून एखादा अलंकार तयार केला, त्या दागिन्यामध्ये देखील सर्वत्र सोनच पाहायला मिळतं, तद्वत तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे. भगवद्गीताही बोलते, सर्वस्यचाहं हृदसन्निविष्टो मता स्मृतिर्ज्ञानमपोहणञ्च वेदे च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृत्वेव वेदेव चाहं सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐसी बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. किंवा सर्वा घटी राम देह देही एक. तो परमात्मा सर्व ठिकाणी भासू लागलेला आहे, आम्हाला अनुभव येऊ लागलेला अशा पद्धतीने एक विचार करता येईल. मात्र यातला अंतिमचा एक विचार, महाराज तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे हे तुम्ही सांगितलं, परंतु हे कोणाच्या अंतःकरणावर बिंबलं? अंतिमचा एक दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. एक महात्मे असतात आणि महात्मे प्रवचनामध्ये सांगतात तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे. सिद्धांत प्रकट केलेलं प्रवचन वगैरे होतं आणि एक श्रोता प्रवचन झाल्याबरोबर त्या महात्म्यांना येऊन विचारणा करतो, गुरुजी महात्मे तुम्ही सिद्धांत प्रकट केला तो परमात्मा कुठे आहे? सर्व ठिकाणी, परंतु हे कोणाच्या अंतःकरणावर बिंबलं? गुरुजी म्हणतात, ते महात्मे बोलतात, तू प्रश्न रास्त केलेला आहे. बरं ठीक आहे, उद्या येताना तू तुझ्यासोबत एवढ्या सगळ्या श्रोत्यांना पुरेल एवढी केळी प्रसाद घेऊन ये, आपल्याला प्रसाद म्हणून द्यायची. एक प्रयोग करू आपण. त्यानुसार तो साधक, तो विद्यार्थी घरी गेलेला आहे. उद्या प्रवचनाला येत असताना तेवढी केळी घेऊन आलेला आहे आणि गुरु महात्मे ते प्रवचनाला बसल्याबरोबर सगळ्यांना आवाहन करतात, आज प्रवचन झाल्याबरोबर सर्वांना केळीचा प्रसाद देण्यात येईल, सर्वांनी तो केळीचा प्रसाद सेवन करायचा आहे. मात्र सेवन करत असताना एक नियमावली आहे. कोणती नियमावली? कोणीही आपल्याकडे पाहिलं नाही पाहिजे अशा ठिकाणी जाऊन तो केळीचा प्रसाद सेवन करायचा आहे. गुरु महात्म्यांनी सांगितलेले, सगळ्यांनी प्रवचन झाल्याबरोबर गुरूंच्या दर्शनाला, महात्म्यांच्या दर्शनाला येतात, केळीचा प्रसाद दिला जातो, सगळेजण घरी गेलेले. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला जमल्याबरोबर पहिल्यांदा गुरु महात्मे सर्वांना आवाहन करतात, काल केळी कोणी कुठं कुठं खाल्ली हे सर्वांनी सांगायचं. एक जणाला विचारणार, तुम्ही केळी कुठं खाल्ली? तो म्हणतो, गुरुजी तुम्ही सर्वांना केळी वाटप करत होतात, मी तुमच्या व्यासपीठाच्या शेजारी बसलो होतो, कोणी माझ्याकडे पाहत नाही म्हणून तिथंच खाल्ली, ते बघा साल तुमच्या व्यासपीठाच्या खाली आहे. दुसरा व्यक्ती विचारणा करतात, तुम्ही केळी कुठं खाल्ली? तो म्हणतो, मी एका खोलीमध्ये गेलो, आतून लॉक कडी लावून घेतलेली आहे, कोणीही तिथं नव्हतं, मी तिथं केळी खाल्ली. एक तिसरा वर्ग म्हणतो, मी मंदिराच्या पाठीमागं गेलो, कोणीही तिथं माझ्याकडे पाहत नव्हतं, हे पाहून मी तिथं केळी खाल्ली. मात्र चौथा एक गृहस्थ त्या महात्म्यांजवळ येतो, महात्म्यांना बोलतो, मला केळी खाता आली नाही याला कारण तुम्ही काल सांगितलं होतं की तो परमात्मा सर्व ठिकाणी आहे, आणि जर तो परमात्मा सर्व ठिकाणी असेल आणि सर्व ठिकाणून माझ्याकडे पाहत असेल तर मी केळी कुठे खाऊ? विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे
परमात्मा सर्व ठिकाणी हे अंतःकरणामध्ये बिंबलं पाहिजे. महाराज स्वामी विवेकानंदाचं वाक्य एवढं गोड आहे, काहींना भीती असते तो परमात्मा सर्व ठिकाणून पाहतोय, आणि काहींना आत्मविश्वास असतोय की तो पाहतोय. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा सर्व ठिकाणी त्याची अनुभूती घेता येणार आहे. याकरता नामदेवरायांचा विचार करा. ज्यावेळेला नामदेवरायांचे दामू शेट्टी आणि आई गोनाबाई सांगतायत की आपला उदरनिर्वाह करता काहीतरी प्रयत्न करा, मग व्यवसाय होताच वस्त्र विकायचा. नामदेवराय वस्त्र ज्यावेळेला विकण्याकरता बाहेर गेलेले आहेत, एका डोंगरावरती मोठमोठे दगड पाहतात आणि त्यांच्याशी संवाद करू लागतात. देवा आलाय ती आलाय, अंगावर वस्त्रही परिधान केले नाहीत, म्हणून नामदेवराय वस्त्र विकायला घेऊन निघालेले आहेत. ते वस्त्र त्या दगडांवरती पांघरावे. म्हणजेच नामदेवरायांची दृष्टी काय? सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. याकरता काय करावं लागेल? तुकोबाराय त्याचं उत्तर देतात. बीज भाजोनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, आकारासी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. चालू असलेला हा पारंपरिक नाम महोत्सव आणि यातली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, या समस्त या संयोजन आयोजन कमिटी असेल, भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, आदरणीय हरिभाऊ काका फडतरी असतील, आमचे शिर्के आप्पा यांनी मला संपर्क केला, पंढरीला वारीला येऊन मला ती सेवा दिलेली. पारंपरिक इथं आमच्या आजोबांनी सेवा केलेली आहे, तीर्थरूपांच्या सेवा झालेल्या आहेत, आणि माझ्याकडे ती सेवा अनेक सर्वच मी सुरुवातीलाही बोलून गेलो. सद्गुरू श्री बोधले महाराज, सद्गुरू श्री देहूकर महाराज भक्त परिवार आणि सद्गुरू श्री आजरेकर महाराज अशा त्रिवेणी संगम आपल्याकडे इथं घडतो. म्हणून सर्वच भक्त मंडळी, सर्व भाविक मंडळी एकत्रित येऊन हा आपण उत्सव संपन्न करताय. या उत्सवाकरता सर्वच या परिसरातील ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, अधिकारी वर्ग कीर्तनाकरता उपस्थित आहे. आपल्याच गावातील आदरणीय बोधले महाराज इथं उपस्थित आहेत. आदरणीय सोपान काका महाराज असतील, ही समोर बसलेली ही ज्ञात अज्ञात फडावर मी बघितलेली यांना मंडळी आहेत. आदरणीय विष्णुपंत काकांचे तीर्थरूप आदरणीय आप्पा देखील इथं उपस्थित आहेत. सद्गुरू बोधले महाराजांच्या फडावर निष्ठावंत आदरणीय बाप्पांचे लाडके चौकदार म्हणून आम्ही निरंजन महाराजांकडे पाहतो. कालच माझी बाप्पांची इथं भेट झाली. आदरणीय निरंजन महाराज उपस्थित आहेत, श्रीकांत महाराज आहेत, समवेत तरुण टाळकरी सद्गुरू भक्त परिवार देहूकर महाराजांचा हा भक्त परिवार इथं उपस्थित आहेत. लहान मंडळी देखील आदरणीय सार्थक दादा, माझी काही त्याची ओळख नव्हती, परंतु त्यांनी इंस्टाग्रामला मला मेसेज केला होता. आपल्या संप्रदायामध्ये आपल्या गावाचं सद्भाग्य एवढं मोठं आहे महाराज. मला इथं आल्यानंतर आनंद या गोष्टीचा वाटला की आपल्याकडे आता वद्य एकादशीला कीर्तन सुरू केलेलं आहे, आणि दर वद्य एकादशीला कीर्तन किती वाजता असतं? 7 ते 9. मग आज तुम्हाला कीर्तन 7 ते 9 हे कीर्तन आज वद्य एकादशीचं समजून कीर्तन भागवलं असतं आपण, परंतु आज आपण 10 ते 12 कीर्तन केलं. ही आपल्यातली विचार करण्यासारखी गोष्ट की कीर्तनाकरता परमार्थाकरता आळस दिसत नाही महाराज आपल्या गावात. ही फार आनंदाची गोष्ट, आणि याकरता धडपड करणारी ही सर्व गावातील तरुण मंडळी आहेत. आदरणीय आप्पा तात्या असतील, बबन बापू कंदरचे असतील, मळुलीचे आमचे बापूसाहेब महाराज, सद्गुरू बापूसाहेब महाराज देहूकरांचे परंपरेतले मळुलीची काही मंडळी इथं उपस्थित आहेत. इकडं आमचे आदरणीय विजयदादा आहेत, आदरणीय बापू आहेत. ही सगळीच रामवाडी असेल, अवसरी असेल, ही परंपरेवर प्रेमपणाने अनेक मंडळी इथं कीर्तनाकरता उपस्थित आहेत. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर सर्वांच्या चरणी क्षमा मागून नतमस्तक होतो. आमचे सर देखील, देशमुख सर देखील इथं कीर्तनाकरता उपस्थित. व्यसनमुक्तीचं फार मोठं कार्य गुरुवर्य बंडाता त्यांच्या माध्यमातून ते करत आहेत, त्यांच्याही चरणी वंदन करतो. आमचे हे दोन्ही मृदंगवादक आदरणीय इंद्रनील दादा, मंथन दादा असेल. मी आत्ता जे बोललो की आता जुन्या मंडळींच्या समोर जर पुढची पिढी परमार्थात येत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नसतो महाराज. कारण अनेक गावोगावी आम्ही गेल्यानंतर प्रश्न पडलेला आहे की आमच्या पुढच्या परमार्थाच्या गावाचं काय, कारण पुढची पिढी इकडे यायलाच तयार नाही महाराज. आपल्या गावाचं सद्भाग्य एवढं आहे की अनेक तरुण मंडळी इथे येत आहेत. मगाशी मला मंगेश दादा, ते आता व्यस्त झालेत कुठल्या तरी कामामध्ये, पण परमार्थामध्ये वेळ काढतायत. यामध्ये अनेक तरुण मंडळी इथे येत आहेत. ही दोन्ही मृदंगवादक आपल्या गावामध्ये तयार झालेले आहेत. मला मुद्दा या गोष्टीचा वाटतो की ज्या पद्धतीने छत्रपती शिवराय तुकोबारायांच्या कीर्तनाला असायचे, आणि आत्ताच्या काळातला युवक तरुण जर कीर्तन प्रवचनात दिसत असेल तर तोच छत्रपती शिवरायांचा मावळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून सर्व युवकांना, तरुणांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नो हे अंगभूतयुक्ती, नो हे ह उपदेश, तुमचे बडी बडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणी, जन्म जन्मी तुक म्हणे ज्ञानोबा माऊली तुकार, माऊली तुकार, जय ज्ञानोबा माऊली तुकार, ज्ञानोबा माऊली तुकार, जय जय ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
सचिन महाराज बोधले आपल्या गावातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो. मला चांगलं ज्ञात आहे, मी ज्यावेळेला लहान होतो पंढरपूरमध्ये आपल्या फडावर एक दशमीची का द्वादशीची काहीतरी सेवा, कीर्तन सेवा मला श्रवण करण्याचा त्यांचा योग आला होता. अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो. मध्यंतरी त्यांचं देहावसन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र भावाने वंदन करतो, आदरांजली व्यक्त करतो. त्याच पद्धतीने कीर्तना करता कंदलगाववरून आदरणीय महाराज इथं या परिसरात आम्हाला वारी करता जे नित्याने टँकरची सुविधा उपलब्ध करायची आदरणीय काटकर काका देखील इथं कीर्तना करता उपस्थित आहेत. आदरणीय टाकळीवरून आलेली अशी अनेक मंडळी आहेत. या सर्वांच्या चरणी वंदन करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.